स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण ग्राहक संरक्षण ह्याचा चॅप्टर आपण कंप्लीट केला आहे विथ समरी. तर आज आपण लास्ट चॅप्टर आपला 8 चॅप्टर ते म्हणजे विपणन ते बघणार आहोत. विपणन हे आधुनिक मानवी जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. विपणनाचे स्वरूप सर्वव्यापक असून मानवाचे दैनंदिन जीवनावर त्याचे सर्वोपरी परिणाम होत असतो. विपणन हे शस्त्र व कला असे दुहेरी भूमिकेत मानले जाते. विपणन हे व्यवस्थापनाचे एक अविभाज्य अंग आहे. हे समजण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणामुळे चालना मिळते. प्रत्यक्षात विपणन हे व्यवस्थापनाचे इतर सर्व कार्यापेक्षा महत्त्वाचे आहे. आता मार्केटिंगमुळे आपला बिझनेस चालतं. मार्केटिंगशिवाय आपला बिझनेस आहे ना एक सीमितच राहतो. म्हणजे जर तुमचं स्मॉल स्केलचं बिझनेस आहे तर तो तेवढाच राहतो, त्याची वाढ करता येत नाही. वाढ केव्हा होते? जेव्हा आपण मार्केटिंग करतो म्हणजे ॲक्च्युली आपण काय करतो? ॲक्च्युली आपण आपला जो बिझनेस आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करतो. कस्टमरला आपण त्याची इन्फॉर्मेशन देतो की मार्केटमध्ये आजच्या डेटला कोणता प्रोडक्ट आला आहे, कोणतं प्रोडक्ट कमी प्राईसमध्ये, कोणतं जास्त प्राईसमध्ये, आणि ज्याला आपला बिझनेस टिकवायचा असतो तो जास्तीत जास्त मार्केटिंग करतो म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट करतो. आजच्या या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये स्वतःचा बिझनेस टिकवणं हा खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग म्हणजे विपणन याचा खूप मोठा रोल आहे. वर्षानुवर्ष वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात होणारी वाढ आणि ग्राहकांच्या मागणीत होणारी घट ह्यातूनच विपणनाची गरज निर्माण झाली. प्रत्येक व्यवसाय संघटनेला आपल्या स्पर्धांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवून बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवायचा असतो. जेथे जास्त स्पर्धा असते तेथे विपणन फार महत्त्वाचं असतं. विपणनामुळे व्यवसायाची स्पर्धात्मक वाढते. विपणनाची चांगली योजना तयार करून एकनिष्ठ ग्राहक मिळवता येतो आणि एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करावी की करू नये हे पटवून देणे हा विपणनाचा एक भाग आहे. म्हणजे कस्टमर ला ती गरज आहे तर ते आपण काय करतोय, त्यांना कस्टमरला हे सांगतोय की तुम्हाला ह्याची गरज आहे, तुम्ही ह्याचा वापर करा, तुम्ही हे प्रोडक्ट यूज करा. आपण काय करतोय? आपण त्यांना त्यांची गरजा भासून देतोय की तुम्हाला या प्रोडक्ट्सची गरज आहे. अर्थ व व्याख्या. आधुनिक व्यवस्थापनाचे विपणन हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. आपण वस्तू व सेवांच्या विपणनाविषयी कल्पनांना जवळजवळ दररोज सामोरे जात असतो. आपल्यापैकी प्रत्येक जण विपणनाचा एक किंवा अनेक कृती करत असतो. अशा वेळी विपणनाचा अभ्यास महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रसारमध्ये प्रत्यक्ष बदलत्या बाजारातील व्यवसाय या आधारे विपणनाचे वेगवेगळे अर्थ होतात. म्हणून विपणनाची व्याख्या अनेक पद्धतीने केल्या जातात. त्या पुढील प्रमाणे. अमेरिकी मार्केटिंग असोसिएशननुसार उपभोक्ता, ग्राहक, भागीदार आणि समाज यांना उपयुक्त अशा वस्तूंची निर्मिती, संप्रेषण, वितरण आणि विनिमय करण्यासाठीच कृती संस्थांचे संच आणि प्रक्रिया म्हणजे विपणन होय. दुसरं आहे फिलिप कोटलर यांच्या मते विपणन ही अशी सामाजिक प्रक्रिया आहे जिच्या माध्यमातून वस्तू आणि महत्त्वाची गरजांच्या सेवांच्या सहज विनिमयातून व्यक्ती आणि समूह आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळवतात. तिसरा, जागतिक विपणन संस्थेच्या मते विपणन हे व्यवसाय अंतर्गत असे तत्वज्ञान आहे की व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या गरजांचे वर्गीकरण करून त्याची पूर्तता करण्यासाठी देवाणघेवाणीचे माध्यमातून सर्वांना चांगले मूल्य उपलब्ध करून देणे. तर ही काय अर्थ व व्याख्या कुणाची पाहिली आपण? एकतर पहिले अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननुसार, दुसरे आपण पाहिले फिलिप कोटरल यांच्या मते, आणि तिसरा जागतिक विपणन संस्थेच्या मते. आता आपण बघणार आहोत विपणन संज्ञा. विपणन समजण्या अगोदर विपणी ही संज्ञा समजून घेणे फार गरजेचे आहे. विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ व्यापार करणे, मालाची खरेदी विक्री करणे किंवा व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा असा होतो. साध्या सोप्या शब्दात असे म्हणता येईल की
विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती पक्ष खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात. त्या दोन पक्षांना खरेदीदार व विक्रेते असे म्हणतात. हे खरेदी विक्रीचे व्यवहार पैशांच्या मोबदल्यात चालतात. विपणी या शब्दांशी संबंधित अनेक संज्ञा आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. पहिला, स्थान विपणी संज्ञा. सर्वसामान्यपणे विपणन ही संज्ञा ज्या ठिकाणी ग्राहक व विक्रेते वस्तू व सेवांची पैशांची किंवा पैशाच्या मूल्याची मोबदल्यात चालणाऱ्या देवाणघेवाणशी संबंधित आहे. आणि ही एक अशी जागा आहे जेथे ग्राहक, विक्रेते व मध्यस्थ एकत्र येतात आणि वस्तू व सेवांचे देवाणघेवाण करतात. जुन्या काळात विपणीची व्याख्या करताना ठिकाणाला फार महत्त्व होते, परंतु माहिती तंत्रज्ञान युगात विपणी ही संज्ञा जागेबाबत फार व्यापक अर्थाने वापरली जाते. आता हे आपण काय पाहिले, स्थान विपणी संज्ञा. ठीक आहे, इथं कुणाला महत्त्व दिलं जातं, जागेला जास्त महत्त्व दिलं जातं. दुसरी संज्ञा आहे वस्तू विपणी संज्ञा. वस्तू या विपणी संज्ञामध्ये वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्रीवर विशेष भर देण्यात आले आहे. म्हणजे इथं सेलिंग अँड बाईंग ऑफ गुड्स हॅव गिवन मोर इम्पॉर्टन्स. आणि या संज्ञेनुसार वस्तू व सेवांची खरेदी आणि विक्री प्रक्रियेला महत्त्व असून देवाणघेवाणची जागेला नाही. या प्रक्रियेमध्ये ग्राहक व विक्रेते यांच्याबरोबरच त्यांच्यामध्ये होणाऱ्या वस्तूच्या देवाणघेवाणीला फार महत्त्व दिलं आहे. ठीक आहे, इथं बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स इज गिवन मोर इम्पॉर्टन्स रादर दॅन द प्लेस. तिसरा पॉइंट आहे देवाणघेवाण विपणी संज्ञा. वस्तू व सेवांचे खरेदीदार आणि विक्रेते जी देवाणघेवाण करतात ती मुक्त संमती व परस्पर विश्वासावर चालते. यावरच देवाणघेवाण या विपणी संज्ञामध्ये भर दिलेला आहे. विनिमयामध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा विपर्यास किंवा दबाव किंवा अयोग्य प्रभाव नसतो. देवाणघेवाण ही खरेदीदार व विक्रेतेदार यांच्यामध्ये स्वच्छेने चालते. देवाणघेवाण विपणी संज्ञा. देवाणघेवाण म्हणजे एक्सचेंज ऑफ गुड्स. आता जेव्हा आपण गुड्स एक्सचेंज करतो अशा प्रोसेसमध्ये कोणतीही पार्टी एकमेकांवर दबाव टाकू शकत नाही किंवा फोर्स करू शकत नाही. एकतर गुड्स विकायला आणि दुसरं खरेदी करायला. कोणीही एकामेकांवर दबाव टाकत नाही. हे स्वच्छेने चालते. म्हणजे इथं जे छोटीशी प्रोसेस आहे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जी होते ती प्रोसेसद्वारा होते. बाईंग केल्यावर पैसे दिले जातात आणि त्याच्या मोबदल्याने गुड्स दिले जातात. तर अशा प्रोसेसने देवाणघेवाण विपणी संज्ञा अशी आहे. चौथा पॉईंट आहे क्षेत्र विपणी संज्ञा. देवाणघेवाण या संज्ञेशी निगडीत क्षेत्र ही विपणन संज्ञा आहे. ही संज्ञा खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी व विक्री केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती निश्चित करण्यासाठी मुक्त सहकार्य करते आणि खरेदीदार व विक्रेते यांना निश्चित केलेल्या किंमत फक्त विशिष्ट भागापुरतीच लागू पडते. आणि या संज्ञेनुसार खरेदीदार व विक्रेते यांनी समोरासमोर आले पाहिजे असे अपेक्षित असते किंवा किंमत निश्चित करताना खरेदीदार व विक्रेते आधुनिक दळणवळणाच्या माध्यमाची मदत घेऊ शकतात आणि वस्तू व सेवांचे देवाणघेवाण करतात. आता क्षेत्र विपणी संज्ञा. आता इथं एक प्राईस फिक्स करतात आणि ही जी प्राईस असते ती पर्टिक्युलर एरियासाठीच असते. पण इथं काय अपेक्षित असतात की बायर अँड सेलर हे समोरासमोर आले पाहिजे आणि ह्या दळणवळणाची माध्यमाची मदत घेऊ शकतात आणि वस्तू व सेवांचे देवाणघेवाण करतात. ठीक आहे, इथं काय अपेक्षित असते की एक प्राईस निश्चित केली जाते, ती पर्टिक्युलर एरियासाठी निश्चित केली जाते आणि इथं एक्सपेक्टेशन काय असतं की बायर अँड सेलरनी समोरासमोर येणे गरजेचं आहे. आपला फिफ्थ पॉईंट आहे मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा.
ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. विपणीची सर्वात महत्त्वाची दृष्टिकोन म्हणजे ग्राहकांच्या गरजा किंवा मागणीचा आढावा घेणे. या संज्ञेनुसार संभाव्य ग्राहकांच्याकडून कोणत्याही उत्पादनासाठी येणारी एकूण मागणी म्हणजे विपणी. विपणी आता ग्राहक म्हणजे काय आहे, ही इज कन्सिडर द किंग ऑफ द मार्केट. मग त्याच्यासाठी विपणनासाठी सर्वात मोठे आपण कुणाला विपणन जे डिसिजन घेते तर ते कुणाला कन्सिडर करून डिसिजन घेत असते, विपणन कस्टमरला घेऊन डिसिजन घेत असते प्रोडक्शन. तर कोणत्याही प्रोडक्शनची जर डिमांड जास्त वाढली तर ती डिमांड म्हणजे ती मागणी, त्याला काय म्हणतो, एकूण येणारी मागणी म्हणजे मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा होय. ठीक आहे. आपला 6 पॉईंट आहे डिजिटल विपणी संज्ञा. माहिती तंत्रज्ञानाच्या उगमामुळे उदयास आलेल्या नवीन विपणी संज्ञा म्हणजे डिजिटल विपणी संज्ञा होय. नवीन आणि आधुनिक ई कॉमर्स प्रणाली व मोबाईल वापरल्यामुळे खरेदीदार व विक्रेते यांना खरेदी करणे सहज व सुलभ झाले आहे. टेलिफोन, मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी संदेशवाहनाच्या माध्यमामुळे ग्राहक व विक्रेते यांच्यामध्ये प्रत्यक्ष संपर्क निर्माण होतो. कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाबाबतचा दर्जा, वैशिष्ट्य, किंमत, अटी इत्यादी विषय माहिती घेणे सोपे झाले आहे. आजकाल डिजिटल वर्ल्डमुळे मार्केटमध्ये कोणतं प्रोडक्ट चालू आहे, कोणतं नाही आहे, कशाची डिमांड आहे, कोणती फॅशन्स आहेत, कोणती नाही आहेत, ही आजकाल सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला नेटवर मिळते, मोबाईलवर मिळते, परत कम्प्युटर्सवर मिळते, गुगलवर मिळते. डिजिटल विपणनाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. जी विपणी वस्तू आणि सेवांच्या खरेदी व विक्रीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करते आणि दर्जा, वैशिष्ट्ये, किंमत व त्यांच्या देवाणघेवाणातील अटींच्या संदेशवाहनाची सुविधा देते, तिला डिजिटल विपणी असे म्हणतात. म्हणजे जे इन्फॉर्मेशन जे देते मार्केटच्या बाबतीत त्या टेक्नॉलॉजीला आपण काय म्हणणार, डिजिटल विपणी संज्ञा. आता आपण बघणार आहोत विपणनाचे महत्त्व. विपणनाच्या अभावामुळे अनेक व्यवसायांचे अस्तित्व टिकून राहणार नाही. उत्पादनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे परिणामकारक विपणनाद्वारे वस्तू व सेवांचे वितरण करणे होय. जरी व्यवसायाकडे अत्यंत उच्च प्रतीचा वस्तू किंवा सेवा असल्या तरी त्यांचे महत्त्व व्यक्तीपर्यंत पोचल्याशिवाय कोणताही व्यवसाय त्याची विक्री करणे शक्य नाही. आता तुमचं प्रोडक्ट किती हाय क्वालिटीचा असू, कितीही कमी प्राईसचा असू, त्याचा इम्पॉर्टन्स जेव्हा होणार जेव्हा ॲक्च्युली ग्राहक तुमच्या शॉपवर ते खरेदी करायला येणार. आणि ते खरेदी करायला केव्हा येणार, जेव्हा ग्राहकपर्यंत ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोचणार आहे की ह्या शॉपमध्ये गुड क्वालिटी आणि कमी प्राईसमध्ये प्रोडक्ट्स भेटतात. जर ह्याची आपण मार्केटिंगच केली नाही तर कस्टमरला ह्याची इन्फॉर्मेशन मिळणार आहे का, नाही. मग त्याच्यासाठी इथं विपणन जे आहे ते खूप महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे. विपणनाच्या अभावामुळे अनेक व्यवसायाचे अस्तित्व टिकून राहणार नाही आणि उत्पादनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे परिणामकारक विपणनाद्वारे वस्तू आणि सेवांचे वितरण करणे होय. त्याची विक्री करणे शक्य नाही. विक्रीत वाढ करण्यासाठी विपणनाचा वापर करण्याची गरज भासते. विपणनाशिवाय संभाव्य ग्राहकापर्यंत पोचणे अवघड असते. अगोदरचा कालखंडामध्ये विपणनाची भूमिका फक्त आपल्या उत्पादनाची माहिती ग्राहकाला देण्या इतपतच होती, परंतु सध्या एवढे पुरेसे नाही. आधुनिक कालखंडात विपणनाची भूमिका बहुअंगी आणि परिणामकारक विपणनामुळेच व्यवसाय संस्थांना स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहणे शक्य आहे. ठीक आहे. विपणनामुळे काय होतं आहे, आपण जे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे तिथं टिकून राहणे कशामुळे शक्य झालं आहे, मार्केटिंगमुळे. मार्केटिंग करतो आहे म्हणजे आपण काय करतो आहे, आपण कस्टमरला इन्फॉर्मेशन देतो आहे की बघा आमचं हे प्रोडक्ट इतकं ॲट्रॅक्टिव्ह आहे, आमच्या प्रोडक्टमध्ये अशी क्वालिटी आहे, आमच्या प्रोडक्ट कन्झ्युम केल्याने असे असे फायदे आहेत आणि बाकीच्या ॲज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट आमचा प्रोडक्ट खूप चांगला आहे.
याच्यामध्ये हे गुण आहेत, त्या प्रॉडक्टमध्ये तसे गुण नाहीत, आमच्यामध्ये हाय क्वालिटी आहे, हे काय करतोय आपण कस्टमरला काय करतोय, त्यांना पटवतोय इन शॉर्ट की तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करा. तर बघूया विपणनाचे महत्त्व. विपणनाचे महत्त्व पुढील प्रमाणे आहे आणि हे महत्त्व समाजासाठी विपणनाचे महत्त्व पहिला घटक आहे. त्यात पहिला पॉईंट, राहणीमानात वाढ, इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. विपणनाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या गरजा व समाधानीचा पूर्तता करण्यासाठी त्यांना वस्तू व सेवांचा पुरवठा करणे हा असतो. पॉल मजूर यांच्या मते विपणन म्हणजे समाजाला चांगल्या राहणीमानाचा पुरवठा करणे होय. ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो. आता विपणनामुळे आपल्याला कसं काय माहिती पडतं? जेव्हा आपण मार्केटिंग करतो तेव्हा काय करतो आपण सर्च करतो कोणत्या प्रोडक्टला किती डिमांड आहे, मग त्यानुसार व्यवसाय करतो, बिझनेस काय करतो, त्यानुसार प्रोडक्शन डिसिजन घेतो. कारण की जेव्हा आपल्याला माहिती आहे की हा प्रोडक्टचं एवढं डिमांड आहे, मग जेवढं डिमांड आहे त्याला डिमांड आहे तर त्याला तितकं सप्लायसुद्धा द्यावं लागतं. तर ते सप्लाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? सप्लाय करण्यासाठी आपल्याला प्रोडक्शन करावं लागतं. तर हे प्रोडक्शन डिसिजन केव्हा घेता येतं? जेव्हा आपलं मार्केटिंगची जी प्रोसेस आहे त्याच्याद्वारे आपल्याला कळतं की कोणत्या प्रोडक्टला डिमांड आहे, कोणत्या प्रोडक्टला डिमांड कमी आहे, कोणतं प्रोडक्शन जे हेड आहे त्याला वाढवायचं आहे आणि कोणतं जे प्रोडक्शन आहे ज्याला कमी करायचं आहे. हे डिसिजन कशामुळे कळतं आपल्याला? हे मार्केटिंगमुळे कळतं. आणि ह्याच्यामुळे काय होतं, जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ग्राहकांचा वाढतो. ग्राहकांच्या गरजा समजण्यास विपणनाची मदत होते आणि कमी दरामध्ये दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेता येतो. यामुळे ग्राहकांच्या राहणीमान उंचावण्यास व चांगल्या राहणीमानास मदत होते. आधुनिक काळामध्ये वस्तू व सेवांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे किमतीत घट होते. परिणाम समाजातील गरीब लोकांना सुद्धा योग्य ते राहणीमान परवडू शकते. कमी किमतीमध्ये, आता सपोज सीझन नाही आहे तर शॉपकीपर काय करतो, बिझनेस काय करतो, त्याचं सेल काढतो, एकदम त्याला कमी रेटमध्ये काय करतो, तो विकतो. आणि त्याच्यामुळे जे गरीब लोकांचं जे भाग आहे, सेक्शन आहे, ते काय करतात, ते कपडे खरेदी करून ते त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय करू शकतात, वाढवू शकतात. पॉईंट आहे रोजगार पुरविणे. आधुनिक विपणन ही एक पद्धत आहे की ज्यात व्यवसायाचे जवळजवळ सर्वच कार्याचा समावेश होतो. उदाहरण, खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास इत्यादी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. आता विपणन कार्यामध्ये आता सर्वच कार्य समावेश होतो. उदाहरण, खरेदी, विक्री, अर्थपुरवठा, वाहतूक, गोदाम, धोका पत्करणे, संशोधन आणि विकास या पद्धतीच्या अवलंबून करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. अशा प्रकारे विपणनामुळे लोकांना काय होतं, रोजगाराची संधी मिळतात. आधुनिक काळातील स्वयंचलित यंत्रामुळे उत्पादन कार्यामध्ये रोजगारच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध होतात आणि विपणनाची जी कार्य विस्तारलेले दिसतात. त्यामुळेच विपणनामध्ये रोजगारच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. आता नेक्स्ट पॉईंट आहे वितरण खर्चात घट. विपणन कार्यामुळे समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा स्वस्तामध्ये देणे शक्य आहे. का? कारण कार्यक्षम वितरण साखळी विपणनामध्ये असते. वितरण साखळी कार्यक्षम वापरामुळे वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये घट होण्यास मदत होते. किमतीमध्ये घट झाल्यावर वस्तू व सेवांचा संभाव्य ग्राहकामध्ये वाढ होते आणि यामुळेच वस्तू वेळेत उपलब्ध होण्याची खात्री होते. आता मार्केटिंग काय करते? मार्केटिंग पूर्ण इन्फॉर्मेशन देते. कोणती प्रोडक्ट डिमांडमध्ये आहे मार्केटमध्ये कोणाचा, मग त्याच्यानुसार बिझनेस काय करतो, प्रोडक्शनचं डिसिजन घेतो. जितका डिमांड तेवढं प्रोडक्शन आणि जितका डिमांड तितकी सप्लाय करते. तर त्यात काय होतं, वितरण खर्चात घट. चौथा पॉईंट आहे ग्राहक जागरूकता. ग्राहकांना माहिती व शिक्षण देऊन विपणन समाजाला मदत करते. विपणन कार्यामुळे ग्राहकांची गरजांची पूर्तता होते. विपणनामुळे ग्राहकांना नवजीवन वस्तू व सेवांची माहिती मिळते आणि ग्राहकांना असणारी त्यांची उपयुक्तता समजते. समाजाच्या मागणी
व चवीनुसार वस्तू आणि सेवांचा पुरवठा करून त्या संबंधीचा योग्य ती माहिती पुरवून समाधान करण्याचा प्रयत्न विपणनामुळे होतो. विपणनामध्ये खरेदी करताना अनेक व्यावहारिक गोष्टींची माहिती दिली जाते, जसे की पत्ता, फोन नंबर्स, उत्पादनाची तारीख, साठवून ठेवण्याची कालावधी, वेब ॲड्स इत्यादी. ग्राहक जागरूकता. इथं आपण काय करतोय, ग्राहकला जागरूक करत आहोत. कसं जागृत करत आहोत, आपण त्यांना आपल्या प्रोडक्टची पुरेपूर इन्फॉर्मेशन आपण काय करतोय, त्यांना सप्लाय करतोय. तर कोणती इन्फॉर्मेशन, जेव्हा आपलं प्रोडक्ट असतं तर जेव्हा त्याची पॅकिंग होते तर त्या पॅकिंगमध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन लिहित असतो. फॉर एक्झाम्पल आपण इंग्रेडियंट्स लिहित असतो, MRP लिहित असतो, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट. हे काय करतो आपण ना, ग्राहकांना ते जागरूक करण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतो की हे जे प्रॉडक्ट आहे इतक्याच डेट पण त्याला यूज करा, त्याच्यानंतर तुम्ही कंझ्युम केल्याने तुम्हाला त्रास होईल, म्हणून त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट हे सगळं दिलेलं असतं. ह्याच्याने ग्राहक काय राहतो, जागरूक राहतो, अलर्ट राहतो. तो पण काय करतो, तो पण वस्तू घेताना काय करतो, वस्तू घेताना तो पहिले एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट ते बघून, इन्फॉर्मेशन बघून मग तो प्रोडक्ट खरेदी करतो आणि कंझ्युमसुद्धा त्या डेटच्या आत करतो. राष्ट्रीय उत्पादनात वाढ. प्रत्येक अर्थव्यवस्था ही विपणन आणि उद्योगाला अर्थपुरवठा याचा भोवतीच फिरत असते. ठीक आहे. आता ही जी इंडियन इकॉनॉमिक आहे ते डिमांड अँड सप्लायच्या भोवतीच फिरत असते आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला विपणन कामे देशाच्या आर्थिक विकासास मदत करतात. वस्तू आणि सेवांच्या परिणामकारक विपणनामुळे आधयोगीकरणात वाढ होते, रोजगारात वाढ होणे आणि अर्थव्यवस्था स्थिर व बळकट बनते. विपणनामुळे कृषी क्षेत्र व उद्योगाचे एकीकरण होऊन देशाचा विकास वेगाने वाढतो. तर राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी होते, जेव्हा आपलं प्रोडक्शन हाय असतं. प्रोडक्शन हाय का असतो, कारण की आपलं डिमांड तेवढं असतं. डिमांड हाय असलं तर सप्लाय पण हाय असतं आणि जितकं जास्तीत जास्त डिमांड जास्त तितकं सप्लाय जास्त तर प्रोडक्शन जास्त. आणि जर हेच प्रोडक्ट जर आपण इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये केलं तर आपल्या राष्ट्रीय उत्पादनात खूप फायदा होतो. लास्ट पॉईंट आहे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता. विपणन संशोधनामुळे व्यवसाय संस्थांना ग्राहकांच्या गरजांची जाणीव होते, त्यामुळे वस्तूंचा विकास ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता होण्यास मदत होते. विविध माध्यमाद्वारे ग्राहकांविषयी गोळा केलेली माहितीची पुनरावलोकन केल्याने संस्थांना उत्पादनामध्ये आवश्यक ते बदल करता येते. वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदलाविषयी ग्राहकांची जागृती निर्माण करण्यासाठी व्यवसाय विपणनाचा आधार घेतात, जसे की मालकी हक्काबाबत केलेल्या विलिनीकरणामुळे व मालकी हक्क हस्तांतरणामुळे नवीन उत्पादन आणणे किंवा उत्पादनाचा दर्जा सुधारणे इत्यादी होय. विक्रेत्यांना चुकीचे किंवा दिशाभूल करणारे दावे सांगण्यास सरकारी कायदे प्रतिबंध घालतात. तर इथं आपण संपवलं आहे विपणनाच्या महत्त्वामध्ये समाजासाठी विपणनाचे महत्त्व. ठीक आहे. आणि आज आपण काय काय केलं त्याचा परत एकदा रिव्हिजन करूया. तर आज आपण नवीन चॅप्टर सुरू केला ते म्हणजे विपणन. त्यात आपण पाहिले अर्थ व व्याख्या. व्याख्यामध्ये आपण पाहिले अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननुसार व्याख्या, फिलिप कोटलर यांच्या मते, त्याच्यानंतर जागतिक विपणन संस्थेच्या मते, अशी 3 व्याख्या आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिली विपणी संज्ञा. त्याच्यामध्ये आपण त्याचा अर्थ पाहिला. मग त्याचे संज्ञा कोणते आहेत ते पाहिले. स्थान विपणी संज्ञा, वस्तू विपणी संज्ञा, देवाणघेवाण विपणी संज्ञा, चौथा क्षेत्र विपणी संज्ञा, पाचवा मागणी किंवा ग्राहक विपणी संज्ञा, सहावा डिजिटल विपणी संज्ञा. त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट होता विपणीचे प्रकार. ते या वेळेस सिलेबसमध्ये कट झाला आहे. तर आपण पुढचा घटक घेतला ते म्हणजे विपणनाचे महत्त्व. विपणनाचे महत्त्व काय ते आपण पाहिले. त्याच्यानंतर समाजासाठी विपणनाचे महत्त्व कोणते होते ते आपण पाहिले. त्यात पहिला पॉईंट होता राहणीमानात वाढ, रोजगार पुरविणे, वितरण खर्चात घट, ग्राहक जागरूकता,
राष्ट्रीय उत्पादनात वाढ, ग्राहकांचे अपेक्षांची पूर्तता. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्त्व आणि ग्राहकांसाठी विपणनाचे महत्त्व. स्टुडंट्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राइब माय चॅनल, प्लीज सबस्क्राइब इट. थँक यू and keep watching my video. Thank you, students.